I don't think a broken down bike brought us together. I think fate brought us together. Yeah. I really do. ट्रिप जशी प्लॅन केलेली तशी झाली नाही, पण मी इकडे धमाल करतोय, मला मजा येते. ओके, ऑल सेट, आपण निघायला रेडी आहोत. बस अर्धा तास लेट आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपल्या कॅलिफोर्निया रोड ट्रिपचा डे 3 आहे, पण मी डे 1लाच जो अडकलो होतो अजूनपर्यंत तिकडेच आहे. सो आंघोळ वगैरे माझी करून झाली आहे. आता मी थोडी रूम आवरणार आहे, कारण 12 वाजता चेकआउट होतं माझं या हॉटेलचं, पण मी एक्सटेंड केलं आहे ते 3 PM पर्यंत केलं आहे. म्हणजे मला मेकॅनिककडे जाऊन बाईकचा काय सीन आहे ते सगळं चेक करून परत यायला वेळ लागेल. 12च्या आधी मी येऊ शकणार नाही, कारण मेकॅनिक 9ला उघडतो. आता वाजले 8. सो म्हणून एक्सटेंडेड चेकआउट केलेलं आहे आणि आता ब्रेकफास्ट करीन आणि मग मेकॅनिकला फोन करीन. फोन कालपासून उचलत नाहीये, मला असं वाटतं लँडलाईन त्याच्या गॅरेजमध्ये असेल. 9 वाजता जेव्हा तो उघडेल तर मी परत फोन करीन. बघूया आता काय होतं. पहिला ब्रेकफास्ट करूया आणि त्याच्या आधी मम्मी डॅडीला फोन करून सिच्युएशनचा अपडेट देतो. माझा ब्रेकफास्ट आहे 4 वॉफल्स, ओट्स आणि त्याच्यावर बदाम आणि वॉलनट्स टाकलेत. आज मी थोडा हेवी ब्रेकफास्ट करणार आहे, कारण मला माहिती आहे जेवायला थोडा वेळ होणार आहे, म्हणून आधीच फ्यूल अप करून घेतो. ओके, आता 10:30 वाजलेले आहेत. मेकॅनिकला फोन करत होतो, मेकॅनिक फोन उचलत नव्हता. मी मम्मी डॅडीशी बोलत होतो की प्लॅन बी काय आहे. तेवढ्यात त्याचा फोन आला आणि तो बोलला की मी आता वेकेशनवरनं परत येतोय, आणि तो बोलला की तो फक्त जुन्या बाईक हार्ली डेव्हिडसन वगैरे त्याच्यावरच काम करतो आणि या बाईकला इलेक्ट्रॉनिक्स वगैरे आहेत ना, तर तो बोलला की मला काम करता येणार नाही. आणि त्याचं शॉप पण अख्खं फुल आहे. तो बोलला मला बाईक रिपेअर तर करता येणार नाही, कारण जर का इलेक्ट्रॉनिक्स असेल तर त्याला येणार नाही. नंतर आयडिया आली की बाईक मेकॅनिककडे ठेवूया आणि मी इकडनं निघतो. तर मेकॅनिकला फोन केला आणि बोललो की माझी बाईक तुझ्याकडे ठेवू शकतो का, मी सॅटर्डेला येईन पिकअप ट्रक घेऊन आणि मग नेईन. तो बोलला ठीक आहे ठेवू शकतो, आणि बोललो पैसे वगैरे देईन सगळे. तर आता तो येणार आहे 5 वाजायच्या आधी, कधी पण तो येईल त्याची ट्रक आणि ट्रेलर घेऊन, आणि माझी बाईक पिकअप करेल, त्याच्या शॉपवर ठेवेल. आणि त्याच्यानंतर मग माझी 6:30ची बस आहे ग्रेहाउंडची, आणि ती बस मला इकडनं घेऊन जाईल अल्बुकर्की शहरामध्ये. तर अल्बुकर्की टू लॉस एंजलिस मी फ्लाईट बुक करतोय आता. त्याच्यानंतर मग कामावर जाईन ट्युजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडेला परत येईन डॅलसला. डॅलसच्या एअरपोर्टवरनं पिकअप ट्रक बुक करीन आणि ती पिकअप ट्रक घेऊन परत इकडे येईन आणि बाईक पिकअप करून परत मग डॅलसला. सो सध्या हा प्लॅन आहे. रोड ट्रिप आपली इकडेच थांबलेली आहे. ओके, सो आता तो मेकॅनिक आहे, तो लगेच येतोय 5 मिनिटात त्याची ट्रक आणि ट्रेलर घेऊन. त्याच्या आधी मी माझे सगळे जे कपडे आहेत ऑफिस मधले ते टॉक बॉक्स मध्ये माझ्या बॅकपॅक मध्ये टाकले, सगळे भरले. आणि थोडेस अजून सामान आहे कॅमेरा वगैरेचं, ते टँक बॅग मी नेतोय, ती मला फ्लाईटवर पण नेता येईल. मेन म्हणजे जॅकेट आणि पॅन्ट. जॅकेट खूप मोठं आहे, ते आता जरा मला फोल्ड करायची इच्छा नाहीये, पण करावं लागेल. आणि या बॅगेत टाकतो. म्हणजे हेल्मेटची बॅग आहे ती, बरं झालं मी आणली. आणि खायचं पिचं सामान वगैरे ते सगळं ह्याच्यातच राहून देईन, कारण सॅटर्डेला मी परत येणार आहे. आणि बाहेर हाय विंड वॉर्निंग आहे, म्हणून तो बोलला की मी आत्ताच येतो, कारण 2 तासानंतर 70 माइल्स पर आवर म्हणजे 130च्या स्पीडची हवा येणार आहे, म्हणजे विंड गस्ट मध्ये मध्ये. तर आता हॉटेलमध्ये पण मला खूप आवाज येतोय हव्याचा. तर तो बोलला मी आता लगेच येतो, कारण नंतर मग त्याला ट्रेलरवर बाईक नेता येणार नाही एवढ्या हवामध्ये. असा लावणार मी तो, कारण हात मला माझे मोकळे पाहिजेत. सो पॅन्टवरच लावून ठेवावं लागेल. पण याचा मी सुपर व्ह्यू ऑन केलेला आहे, म्हणजे तुम्हाला असं खाली नाही, म्हणजे अख्खं वाईड दिसेल. Thank you so much. I'm so sorry, man. I wasn't available to you. So what happened? We're cruising down the interstate and it just shut down? Yeah. That's never good, Mohan. And how long have you had this bike? It's brand new. It just has like 1100 miles. Yep. You know, I'm sorry. I've been in your position before and I never leave this town because for you guys, you know what I mean? So let's see if it'll start now. They always start when I show up. No power at all? That's the field. So, oh, I see. Okay.
That sucks. You've been trapped here for how long? 3 days now? 2 days. Feels like a year. Yeah, and you're the first person I talked to besides the people in the lobby. There's Yeah. no one around. No, and then they won't help you either if they are around. That's why I kind of do this, because Yeah. I've been where, and it's a lonely, scary feeling, and this town is the worst place on earth. I'm telling you, it's like a bad place. And if you need anything, I will drive you somewhere, or like a supermarket or whatever you want. You know. Yeah. I have food and all, so I'm good. I had to go with another guy. Same thing. But he was camping out in the desert, and I just got out from the desert, and I'm like, until I like attack you and rob you. You know what I mean? Yeah. So I was scared to go out there. Hey, can you just hold the bike? Yeah. You got the bike? Yes. Okay. And again, Rohan, just if you need anything, holler at me. And then, so you're gonna hop the Greyhound tonight, Yeah, tonight 6:30. and then you'll go to Albuquerque and get a pickup truck. I'm going to go to Albuquerque. I'm going to fly to work. Then I'm going to get a pickup truck and come back here on Saturday. Oh, okay. Yep. Just so I got an idea, but I'm available every single day. Okay. So no pressure. So I'll have this at the shop for about a week. But I'm glad I got to meet you. And Same honestly, I don't think a broken down bike brought us together. I think fate brought us together. Yeah. I really do. I'm weird like that. But get out of the wind and relax. And if you need anything, holler at me. I will. Thank All you so right? much. Yep. And peace and love. That's the Yeah. message I want to spread. Thank you. Thank you, Rohan. I'll see you on Saturday. Yes, sir. Drive safe. Okay. Yep. ओके, सो मेकॅनिक बाईक घेऊन गेला. खूप चांगला माणूस होता, देवानीच त्याला पाठवला. आणि तो मला आल्यावर खूप सॉरी बोलत होता, कारण त्याला असं वाटलं की तो नीट करू शकला नाही म्हणून मी इकडे अडकलोय. पण तो एकदम चांगला होता. तो बोलला की त्याला हेल्प करायला खूप आवडतं लोकांना, आणि तो एकटाच आहे या शहरामध्ये जो बाईकवर काम करतो. त्यांनी मला विचारलं की तू संध्याकाळी हॉटेलवरून बस स्टॉपवर कसं जाणार आहेस. तर मी बोललो की मी उबरच्या ॲपवर बघितलं तर एक उबर दिसली मला. तर तो बोला हो, अख्ख्या शहरामध्ये एकच माणूस आहे जो उबर चालवतो. तर तो बोलला की जर ती उबर तुला नाही मिळाली तर मला फोन कर, तुला हॉटेलवरून बस स्टॉपवर सोडीन. सो खूप चांगला माणूस होता. आणि तो बोलला की काही काळजी करू नको, जे सामान तू नेऊ शकत नाही ते सगळं मला दे, मी सेफली स्टोअर करीन बाईक, आणि याची काळजी काही करू नको, आणि सॅटर्डेला आरामात ये आणि मला फोन कर. सो आता माझ्याकडे 3-4 तास आहेत आणि भूक लागलेली आहे. तर मी विचार केला मॅगी बनवीन, पण मॅगी ज्या बॉक्समध्ये होती ते सगळे त्याच्याकडे. पण नशिबाने माझ्याकडे ते कुकिंगचं सामान आणि गॅस वगैरे ते सगळं आहे. तर आता समोर एक ट्रक स्टॉप आहे, तिकडे जाऊन काहीतरी स्नॅक्स घेऊन येतो. पाण्याची बॉटल आणली आहे, एक बबल टी होतं ते आणलंय, चिप्सचं पाकिट आणलंय. हे सगळं बसच्या प्रवासासाठी आहे. हे आत्ता खायला आणलंय मी. आणि एक गोड कॅन्डी आहे ती आणली आहे, बघून मला खायचं मन झालं. आणि हे 2 प्रोटीन बार आणले आहेत, हे पण बसमध्ये रात्री कारण डिनर बहुतेक माझं स्किप होणार आहे, कारण मी 9:30ला पोचणार आहे. आणि मग नंतर मला अल्बुकर्कीमध्ये हॉटेलमध्ये चेक इन करायचं आहे, आणि लगेच उठून पहाटे 4:30ला मला एअरपोर्टला पोचायचं, कारण माझी सकाळी 6ची फ्लाईट आहे अल्बुकर्की टू लॉस एंजलस. आणि मी जंक फूड अवॉइड करतोय, पण तिकडे मला गरमागरम पिझ्झा दिसला म्हणून मी एक स्लाइस घेतली आहे, कारण खूप भूक पण लागलेली. सो आता टीव्हीवर काहीतरी बघीन, हे खाईन, आणि मग थोडा वेळ एडिट करायला बसीन. एक ट्रिप जशी प्लॅन केलेली तशी झाली नाही, पण मी इकडे धमाल करतोय, मला मजा येते. आणि अशा सिच्युएशनमध्ये पॅनिक होऊन काय होणार नाही, म्हणून मी तर सगळ्या सिच्युएशनची मजा घेतो आणि पॉझिटिव्ह राहतो. तसंच पॉझिटिव्ह राहून हा माणूस मला भेटला आणि आपलं काम झालेलं आहे. आणि सॅटर्डेला पण परत आपण याच शहरात येणार आहोत, याच हॉटेलमध्ये राहणार आहोत, पण आपल्यावर राहुल पण असेल होपफुली. तेव्हा पण आपली पिकनिक होईल आणि अजून एक नवीन ब्लॉग बनेल. नूडल्स बरोबर पण पिणार आहोत स्ट्रॉबेरी लेमनेड ग्रीन टी, म्हणजे बबल टी आहे ग्रीन टी फ्लेवरचा. स्ट्रॉ असा होता, ह्यानी पिणार कसं, हा एक्सटेंड होतो. आणि ही आहे ती कॅन्डी, ह्याला स्वीट टार्ट्स म्हणतात. हे वॉटरमेलन, ग्रीनवालं वॉटरमेलन फ्लेवर आहे, आणि रेडवालं
चेरी फ्लेवर आहे आणि याच्या आतमध्ये असं शुगरी फिलिंग असतं. आज मीच स्वतःला चीट डे दिलेला आहे. तर निघायची वेळ झालेली आहे हॉटेलमधनं फायनली. 2 दिवस इथेच होतो आणि सॅटर्डेला परत इकडे यायचंच आहे, पण आत्तासाठी आपण निघूया इकडनं. आणि बाईक ट्रिपवरनं बॅकपॅकिंग ट्रिपवर आलो आहे मी. सगळं माझं सामान या माझ्या बॅकपॅकमध्ये आणि टँक बॅगमध्ये. टँक बॅगमधलं पाणी थोडंसं राहिलं ते आता पिऊन टाकतो, नंतर फ्लाईटमध्ये उद्या अलाव नाही करणार आणि नंतर हे सगळं उघडून मध्ये पाणी टाकावं लागेल, म्हणून आता ते पिऊन संपून टाकतो. आणि या टँक बॅगमध्ये सगळं फिट होणार नव्हतं, पण ह्याला ही झिप आहे एक्सटेंड करायला, म्हणून जराशी एक्स्ट्रा जागा तयार झाली आणि आता सगळं फिट होतं. फक्त गॅस मला ठेवायला लागणार इकडे, कारण आम्ही फ्लाईटवर नाही नेऊ शकत. पण $2-3 होता, नंतर परत विकत घेईन. ओके, ऑल सेट. आपण निघायला रेडी आहोत. दोन्ही बॅगा भरून झाल्यात, काही विसरलो नाहीये. तर निघूया, उबर बुक करूया. उबर रिक्वेस्ट केली, लिफ्ट रिक्वेस्ट केली, पण ड्रायव्हर्सच नाही आहे तिकडे. तर आता आपल्याला 1 मैल चालत जावं लागणार आहे. तर फटाफट निघायला पाहिजे, कारण 1.5 तासात आपली बस आहे. परत हॉटेल रूममध्ये आलोय, कारण मी चालत जायचा विचार केला होता आणि 1-1.5 मैलच आहे, पण 1-1.5 मैल हायवेवरून आणि हायवेवरून चालू शकत नाही. तर मी गुगल मॅप्सवर बघितलं की चालून किती वेळ लागणार आहे, तर 1 hour 47 minutes दाखवत होतं, कारण मला अख्खं मागून फिरून जायला लागणार होतं. मी विचार केला एवढा वेळ तर माझ्याकडे नाहीये. तेवढ्यात त्या मेकॅनिकचा मेसेज आला मला, हे डिड यू गेट अ राईड? मी बोललो नो, कॅन यू प्लीज पिक मी अप? तर तो बोला नो वरी, आय बी देअर इन 10 minutes. म्हणून आता परत हॉटेलमध्ये येऊन थांबलोय. तो खाली आल्यावर मेसेज करेल आणि मग मला सोडेल. त्यांनी मला सोडलं बस स्टॉपवर आणि तो बोलला मी थांबतो इकडे, कारण इथे आसपास काहीच नाही आणि बस स्टॉप नाही आहे, नुसतं एक पार्किंग लॉटमध्ये एक पेंट नीट स्ट्रीप बनवलेली आहे, तिकडे बस येऊन थांबते. आणि बाजूला मॅकडॉनल्ड्स आहे, मी आता मॅकडॉनल्ड्समध्ये कॉफी मागवली आहे आणि बस येईपर्यंत कॉफी पीत वाट बघणार आहे. बस अर्धा तास लेट आहे. 6:35 येणार होती, ती आता 7:09 येणार आहे आणि तिकडे पोहोचणार पण अर्धा तास उशीर आहे. आणि एकदा हॉटेलला पोहोचलो की लगेच झोपणार आहे मी. 4-1 तासच मला झोप मिळणार आहे. खतरनाक ॲडव्हेंचर झालं, पण मजा आली. आपली बस आलेली आहे. फर्स्ट टाइम मी पण बसमध्ये चाललोय. बसमध्ये बसलोय आणि मी एकटाच पॅसेंजर होतो इकडनं चढणारा, कारण अख्खी बस एम्प्टी झाली इकडे. फर्स्ट बस राईड आहे माझी US मधली. पाणी आणि चिप्स काढून ठेवले आणि बॉटल होल्डर तिकडे पाणी लावून ठेवतो. हे अल्बुकर्कीचं बस स्टेशन आहे आणि आता माझी उबर येते 5 मिनिटात. 10:30 वाजलेत. हे आतमध्ये स्टेशन आहे, इथे बसलो होतो मी थोडा वेळ. तर उबर आल्यावर 8 मिनिटात हॉटेल. हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे आणि 6 वाजताची फ्लाईट आहे, म्हणून हॉटेलमधूनच शटल शेड्यूल केली आहे 4:30ची आणि वेकअप कॉल पण शेड्यूल केला आहे. ते लोक 4ला मला फोन करतील रूममध्ये वेकअप कॉलसाठी आणि 4:30ला शटल आहे एअरपोर्ट ड्रॉपसाठी. पटकन तुम्हाला रूम टूर देतो. हा एंट्रन्स आहे, इथे बाथरूम नंतर इथे स्टडी आहे, त्या अजून एक क्लॉजेट आणि ही लिव्हिंग रूम आहे. बाहेर लाईट आहे म्हणून उजेड आहे, असं वाटतं सकाळ झाली आहे, पण नाही, रात्र आहे. 11:15 वाजलेत. लिव्हिंग रूम, हे छोटंसं किचन आणि ही बेडरूम. सो चला आता मी झोपतो. मला 3-3.5 तासात झोपायला मिळणार आहे, पण आता थोडा आराम करतो आणि मग सकाळी आपल्या फ्लाईटला निघूया. तर चला, गुड नाईट, उद्या सकाळी भेटूया. गुड मॉर्निंग. आता सकाळ झालेली आहे, 4:15 वाजलेत. मस्त आपली 4 तास झोप झालेली आहे. आता 4:30ला आपली शटल आहे एअरपोर्टला जायला आणि मी रेडी झालो, आंघोळ वगैरे केली आहे आणि आता 10 मिनिटं घरी फोन करून अपडेट देतो आणि मग निघूया. लॉस एंजल्सला मी लँड झालोय. आता परत बस शटल घेऊन रेंटल कारकडे जायचं आणि मग गाडी पिकअप करायची. पिवळी मस्टँगच घेऊन टाकूया. ब्रँड न्यू 2024 मस्टँग आहे ही.
नवीन मस्टँग एकदम मस्त आहे आतून आणि ह्याला पण फुल स्क्रीन आहेत दोन्ही साईडला आणि ही कन्व्हर्टेबल पण आहे. पण आता जरासं पावसाळी वातावरण आहे म्हणून बंद ठेवतो, पण नंतर उघडीन. आता मी या चॉप स्टॉप नावाच्या ठिकाणी आलो आहे खायला. सॅलड शॉप आहे. ही आपली गाडी पार्क आहे. मस्त वाटतं ना येल्लो कलर. आता माझा अख्खा दिवस काम झालेलं आहे आणि त्याच्या रूममध्ये चेक इन केलं आहे आणि रूमचा मला अपग्रेड मिळाला आहे. सो तुम्हाला रूम दाखवतो. हे एंट्रन्स, ही लिव्हिंग रूम आहे. फायर प्लेस पण आहे, टी व्ही आहे आणि हे हॉटेल थोडं जुनं आहे. सो सगळं असं जरा जुनाट वाटतंय. आणि त्याच्यानंतर इथे आहे किचन आणि हे माझं डिनर आणि अजून थोडं काहीतरी खायला आणलं आहे मी. आणि इथे गॅस वगैरे भांडी बिंडी सगळी असतात. हे बेडरूम किंवा आपण पहिली बेडरूम म्हणू शकतो. आणि हे बाथरूम. आणि अपग्रेड आहे म्हणून इथे लॉफ्ट बेडरूम पण आहे. हा आहे लॉफ्ट. इथून वरून खालचं सगळं दिसतं. आणि इथे वरती पण छोटंसं बाथरूम आहे. मी तर वरती झोपणार आहे आज, कारण ती जी बेडरूम आहे ती एकदम छोटी वाटते मला. या बेडरूमचं सिलिंग थोडं खाली आहे म्हणून मजा नाही येणार, म्हणून मी वरती झोपणार आहे. तर आजचा दिवस खूपच लांब होता. सकाळी उठलो 3:30 वाजता, 4:30 वाजता शटल पकडली, एअरपोर्टला गेलो, 6ची फ्लाईट पकडून कॅलिफोर्निया आलो. कॅलिफोर्नियावरून 1 तास ड्राईव्ह केलं, ऑफिसला आलो, अख्खा दिवस काम केलं आणि त्याच्यानंतर आता हॉटेलमध्ये आलोय. आता डिनर करून लगेच झोपणार आहे मी. तर हा माझ्याबरोबरचा प्रवास तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि नेक्स्ट व्हिडिओ आपला असणार आहे परत त्या टुकुमकारी शहरात जायचा, न्यू मेक्सिकोमध्ये. आणि यावेळेस मी पिकअप ट्रक घेऊन जाणार आहे आणि राहुल पण असेल बरोबर. आणि आपली बाईक परत आपल्याला डॅलसला आणायची आहे. सो तो व्हिडिओ नेक्स्ट असेल. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.